श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुम्ही सर्व आनंदी असाल अशी आशा करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहीतच आहेत सासूबाई गावावरून आलेत, त्याच्यामुळं आत्ता सध्या थोडं भ्रमंती चालू आहे, म्हणजे मुंबई दर्शन. अर्थात मुंबई दर्शन नाही, पण आज आम्ही चाललो आहोत एलिफंटा केव्जला. तुम्ही बघितलं असेल तर गेट ऑफ इंडियाला आलो, तिथून आपल्याला एलिफंटा केव्जसाठी बोटी आहेत, त्या बोटीने प्रवास करावा लागतो. तर या बोटीमधून जाण्यासाठी प्रत्येकी 260 रुपये मूल्य आहे. तर 260 रुपयाचं तिकीट काढून आपण एलिफंटा केव्जला जाऊ शकतो. गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळं थोडा त्रास होतो. सकाळी 9ची पहिली बोट आहे जी एलिफंटाला जाण्यासाठी गेट ऑफ इंडियावरून निघते. तर लवकर आलेलो, कारण उन्हामुळे परत त्रास होईल म्हणून. तर आता बोटीमध्ये पोचलोच आहोत. तर डबल डेकरची बोट होती. वरच्या डेकवरती जाण्यासाठी परत 10 रुपये मूल्य आपल्याला द्यावं लागतं. प्रत्येकी 10 रुपये देऊन तुम्ही डेकवरती जाऊ शकता, जिथून तुम्हाला समुद्राचे खूप छान नजारे बघायला मिळतील. सकाळची वेळ असेल तर छान वाटते. उन्हामध्ये हे सगळं अगदी नकोसं वाटलं. परत येताना मात्र आम्ही खालतीच बोटीमध्ये बसून खालीच आलो, वरती आलो नाही. जाताना सकाळची वेळ होती, वातावरण थंड होतं म्हणून छान वाटलं. तर आपला प्रवास एलिफंटासाठी आता चालू झालेला आहे. गेली 15 वर्ष मुंबईत वास्तव्यास असूनसुद्धा वेळेअभावी एलिफंटा केव्ज बघायचं राहून जात होतं. आता संजनाने हट्ट केला की यावर्षी आपण बघूयात. आणि खरं तर मुलं लहान असताना इकडे येण्यात काही अर्थ नाही. मुलं मोठी झाली, त्यांना समजत असेल तरच या, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही आलात तर गरमीने परेशान हैराण व्हायला होते. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये अगदी छान वातावरण असेल तेव्हा या, कारण उन्हाळ्यामध्ये आम्हाला स्वतःला इतका त्रास झाला की 12 नंतर नको असं वाटायला लागलं की परत जाऊया की काय असं. पण इतक्या लांब परत येणं होत नाही, कारण एलिफंटा केव्ज गेट ऑफ इंडियापासून 16 किलोमीटरवरती आहेत, छोट्याशा बेटावरती, ज्याला घारापुरी लेणी म्हणतो, जिथं आजही ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत घारापुरी म्हणून. तर इथं जाण्यासाठी पूर्ण 1 तास लागतो बोटीने. जाण्याचा 1 तास, परतीचा 1 तास, म्हणजे 2 तास आपले प्रवासाचे. आणि तिथं बघण्यासारखं खूप आहे. दगडातलं कोरीव शिल्प आहेत, भगवान शंकरांच्या विषयीचे खूप सारे प्रसंग दगडामध्ये कोरलेले आहेत शिल्पामध्ये. तर हे बघण्यासारखं आहे. त्याच्यामुळं मुलं मोठी असतील तर ते उत्तम आहे की आपला पूर्ण 1 दिवस आपण देतोय, तर तो सत्कारणी लागावा याच्या दृष्टीनं. तर आता आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. तर आता आपण पोचतोय घारापुरी च्या लेण्या बघण्यासाठी. त्याच्या आधी बोटीमध्ये खाण्यापिण्याची सोय आहे. थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, चिप्स वगैरे बोटीमध्ये म्हणजे विक्रीसाठी आहेत. जर काही लहान मुलं वगैरे सोबत असतील तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही ते घेऊ शकता. आणि माफक दरात, जे नॉर्मल दर आहेत तेच आहेत, की या बोटीमध्ये आहे म्हणून एक्स्ट्रा दर वगैरे असं काही नाही. त्याच दरामध्ये खाण्यापिण्याची सोय आहे. आणि छान असा समुद्राचा वारा अंगावर घेत आता जाऊयात घारापुरीची लेणी बघण्यासाठी. मीही चला, 1 तासाचा समुद्रातून बोटीने प्रवास करून आपण पोचलेलो आहोत घारापुरीची लेणी बघण्यासाठी, एलिफंटा केव्ज बघण्यासाठी. इथं बोटी लागतात जेठीला आणि तिथून आपल्याला चालत घारापुरीच्या लेणी बघण्यासाठी जावं लागतं. तर तशी मिनी ट्रेनचीही सोय आहे. इथं उतरून पायी जाण्यासाठी एक अर्धा तास मला वाटतं आरामात चालणाऱ्यांसाठी ठीक आहे, किंवा 20 मिनटात लेण्या म्हणजे जिथे पायऱ्या चालू होतात तिथंपर्यंत आपण आरामात जाऊ. इथं आम्ही आता बोटीतून खाली उतरलो आणि पुढं गेल्यानंतर आम्हाला समजलं की मिनी ट्रेन आहे. तर मग आलोच आहोत. परत कधी अशा ठिकाणी म्हणजे इतका वेळ काढून आपल्याला येणं होतं नाही होतं, म्हणून मिनी ट्रेनमध्येही म्हटलं जाऊयात. तर मिनी ट्रेनची तिकीट आहे प्रत्येकी 18 रुपये, म्हणून प्रत्येकी 18 रुपये पे केले आणि मिनी ट्रेनने गेलो. ते पण थोडं अलीकडेच मिनी ट्रेन थांबते, तिथून पण आपल्याला एक 6 ते 7 मिनिटाचं अंतर असं पायीच चालावं लागतं.
दुकानांची, फूड स्टॉलची खूप रेलचेल आहे. खाण्यापिण्याचे सोय आहे, म्हणजे असं काही नाही की बेटावरती समुद्राच्या मध्ये आहोत म्हणून खूप अशी काही गैरसोय वगैरे होते, असं काही नाही आहे. सगळं आहे आणि माफक दरातच आहे. खूप छान दोन्ही बाजूला दुकानं आहेत. शॉपिंगसाठी किंवा फ्रीज मॅग्नेट आहेत, घारापुरी लेण्यांविषयीच्या माहितीची पुस्तकं आहेत आणि सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे स्टोन वर्क केलेले वेगळे वेगळे प्राणी, पक्षी आणि आपलं अगरबत्त्या धूप लावण्याचे स्टँड खूप छान आहेत. म्हणजे अगदी बघितलं की घ्यावे इतकं कोरीव काम केलेलं आहे सॉफ्ट स्टोनवरती. तर तेही बघण्यासारखं किंवा घेण्यासारखं आहेत. स्टोनच्या वेगळ्या वेगळ्या माळा आहेत. असं खूप छान म्हणजे शॉपिंगला पण आहे. आपल्याला नाही, पण परदेशातून येणाऱ्या व्यक्तींचं हे आकर्षण असू शकतं की ते लोक खूप म्हणजे माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट घेत होते असं. तर चला, आपला प्रवास आता मिनी ट्रेननं चालू झालेला आहे. इथं आपण उतरलो की एक 5 ते 7 मिनटं अंतर चाललं की आपल्याला परत ग्रामपंचायतीचा तिकीट आहे, जी प्रत्येकी 5 रुपये आहे आणि परदेशी नागरिकांना काहीतरी जास्त आहे. आपण भारतीय असल्यामुळे आपल्याला कमी आहे. 5 रुपये दिले की आपल्याला लेण्यांच्या पायऱ्या पर्यंत म्हणजे चालू होतात. तिथून आपण वरती लेण्यांना जाऊ शकतो. पण परत लेण्यांच्या जवळ गेलं की मुख्य लेणी जी बघायची आहेत, जे मुख्य लेण्यांचा भाग आहे तो हे केलेला आहे, म्हणजे गेट वगैरे लावून बंद केलेला आहे. तिथं परत तिकीट आपल्याला घ्यावी लागते, प्रत्येकी 40 रुपये. प्रत्येकी 40 रुपये तिकीट घेतल्यानंतर आपण आत लेण्यांमध्ये प्रवेश करतो. त्याच्या आधी म्हणजे परदेशी नागरिकांना वेगळे दर आहेत. लहान मुलं म्हणजे 15 वर्षाच्या आतील मुलांना म्हणजे फ्री आहे लेणी बघण्यासाठी. तर संजनाची काही तिकीट नाही, आमच्या तिघांचंच तिकीट घ्यावं लागलं. अशा प्रकारे आमचं घारापुरीच्या लेण्यांचा प्रवास चालू झालेला आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, ज्या दगडी पायऱ्या चढायच्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारी दुकानं आहेत, खूप स्टॉल आहेत आणि एकदम बांधीव अशी ती दगडी पायऱ्या आहेत, ज्या चढून आपल्याला जावं लागतं घारापुरीची मुख्य लेणी बघण्यासाठी. बाहेरून आला असाल किंवा म्हणजे स्टोनच्या वस्तू तुम्हाला आवडत असतील तर व्हरायटी खूप आहे, घेण्यासारख्या आहेत. लाकडी वस्तू पण खूप आहेत आणि गौतम बुद्धांच्या मूर्ती वगैरे छान अशा आहेत. तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार. इथं शुल्क जे आहे ते कुणाला किती आहे त्याचा बोर्ड लावलेला आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं. त्याच्यानुसार इथं आम्ही तिकीट्स घेतले आणि आता आपण चाललेलो आहोत मुख्य अशी घारापुरीची लेणी बघण्यासाठी, जी अप्रतिम आहेत, म्हणजे अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटेल अशी आहेत. तर इथं घारापुरीच्या म्हणजे सर्वच लेण्यांची मुख्य प्रवेशद्वाराजवळ माहिती लावलेली आहे की कोणत्या शतकातील आहेत ही लेणी, किती लेणी आहेत. आणि आता इथं डेव्हलपमेंट म्हणजे काम चालू आहे रोडचं वगैरे, त्याचं पण थोडं इथं काम चालू असल्यामुळे आणखीन सुधारणा होतील भविष्यात काही काळामध्ये. की जे 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी गेले असतील ते सांगत आहेत की आम्ही गेलो तेव्हा हे नव्हतं आणि आता हे आहे. तर म्हणजे माझ्या परिचयातील तर अशा प्रकारे छान अशी लेणी आहेत. जे कोरीव खांब तुम्ही आत्ता समोर बघत आहात, अतिशय उत्तम आणि अक्षरशः ते चिनी हातोड्यांनी बनवलेत, हे समोरून आपल्याला जाणवतं बघताना डोळ्याला. ही आपले भगवान शंकरांचे वेगळे वेगळे प्रसंग आहेत, जे त्यांच्या कथेतील प्रसंग जे दगडामध्ये कोरलेले आहेत. अतिशय उत्तम असं म्हणजे काय म्हणतात त्याला की डोळ्याचं पारणं फिटेल असं आहे घारापुरीची लेणी. पण आपण असं इतकी वर्ष का आलो नाहीत असं वाटतं. तर इसवी सन 6व्या शतकातील ही लेणी आहेत. आता मला वाटतं ते काही काळानुरूप ते झिजले वगैरे असतील मूर्त्या वगैरे, पण अतिशय देखणे असं सुबक काम आहे. तुम्ही नक्की ह्या लेण्यांना भेट द्या, कारण आपलं एवढं सगळं 1 तास येणं 1 तास जाणं सगळं सत्कारणी लागतं. तर चला आता पूर्ण असे घारापुरीची लेणी बघूयात आपण.
चला दुपारचे 2 वाजले, तर आता म्हटलं जेवून घेऊ आणि मग परतीचा प्रवास चालू करू. घरातून आम्ही तिळाची चटणी, मेथीचे पराठे आणलेले आणि इथं थोडंसं मागवलं आणि जेवण झाल्यानंतर मग उसाचा रस प्यायलो आणि मग निघालो. कारण गरमी खूप आहे, तर थोडा उसाचा रस पिलं तर बरं वाटतं. तर अशा प्रकारे आमच्या एलिफंटा केव्सची सफर इथं पूर्ण झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.